शुभ सकाळ MS17 रायडर युट्यूब चॅनलवर तुमचं एकदम क्रेझी व्हिडिओ मध्ये सरचं स्वागत आहे। आज मुक्काम जो होता आपल्या मुरुड जंजिरा या ठिकाणी आहे आणि जे आज सकाळ सकाळ मी नाश्ता करतो आणि फॉरेस्ट कॉलनी या ठिकाणी बघू शकते। इकडे सगळे घर आहे आणि या साईडला आजूबाजूनी पूर्णपणे जंगल आहे या साईडला। आणि हा जो टेबल आहे इथंच मी नाश्ता करतोय ताईच्या घरी सकाळी, कारण की मला म्हणजे माहिती नव्हतं। मला मेसेज केला, कारण की मला माहिती नव्हतं इकडं असेल म्हणून, पण मेसेज केला मी म्हणलं अशा ठिकाणी। मग ते काल मला तिकडे घ्यायला आले आणि सायकल एका ठिकाणी लावलेली आहे। तर चला नाश्ता करतो लवकरात लवकर, कारण की आज थोडासा लेट झालो, कारण की ह्या साईडला आहे ना ऊन वारा पाऊस आहे, कधी 5-5 मिनिटाला सकाळी असा सायकल प्रवास चालू केला। असा रोड आई मुंबादेवीच्या नावानं चांद भलं हर हर महादेव। तर माझ्या सायकल पाशी आलेलो आहे। आज थोडं लेट झालोय, आज टायमिंग झालंय 9:30 वाजत आलेले आहे। सकाळीच आपल्या युट्यूबला व्हिडिओ अपलोड केलाय आणि मला माहिती नव्हतं की माझे 28,000 फॉलोअर झाले। मला सकाळी एकाचा कॉल आला, मी झोपीतच होतो। तर सर्वांच्या वरती घेऊन जात आहे, तुम्हाला सर्वांना असंच पुढे घेऊन जा। हर हर महादेव, जय महादेव। तर माझा जो कालचा मुक्काम आपला मुरुड जंजिरा या ठिकाणी होता आणि आपल्या ताई भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता माझे आणि यांच्याच घरी आपली सायकल होती। आता मी लवकरात लवकर पुढच्या प्रवासाला निघतोय, कारण की ते पण व्हिडिओ बनवतात, पण ते असं की ते पण ट्रॅव्हलिंग येते जातात, पण माझ्यासारखं असं सायकलवर नाही। त्यांची सायकल पण बघितली मी आता, त्यांनी सायकल घेतलेली, ते सायकल पण चक्कर मारत असतात वाटतं। तरी अंदाज सांगू शकतो कुठं कुठं जाऊन किलोमीटर असं काही 3 किलोमीटर तर 3 ते 4 किलोमीटर ते राऊंड मारत असतात सायकलवर रोज। कारण की जे लोक काही पायी फिरतात, कोणी सायकलवर, कोणी पळत, तर सायकल बी चालवणं हे खूप काही अवघड नसतं। आणि फिटनेस या गोष्टीसाठी मी सर्वांना सांगत असतो काय काय गोष्टी लागतात, काय काय नाही। सायकल चालवणं कशामुळं हे बुवा सगळ्या काही गोष्टी सांगत असतो आणि अजून पण सांगत येतोय। आणि ते जे व्हिडिओ बनवताना, तर व्हिडिओ बनवायला कोणीही घाबरू नका। फक्त कॅमेरा पकडला आणि हे बोलतोय ते बोलतोय त्याच्याशी काही घेणं नसतं। तुम्ही काय बोलताय आणि टॉपिक कोणत्या गोष्टीवर देता हे खूप महत्त्वाचं असतं, एवढंच। आणि तेच बोलतील आता काही गोष्टी। फर्स्ट टाइम यांना भेटले आणि मला यांचं खूप कौतुक आहे। म्हणजे वयाचे फक्त 25व्या वर्षी म्हणजे एवढं सगळं ट्रॅव्हल करणं आणि त्यात सोलो ट्रॅव्हल सायकलिंगवर। सायकलचा विषय काय असतो की ती गाडीसारखी आपण स्पीड वाढू किंवा कमी नाही करू शकत। तिथं आपला व्यायाम होतो एका प्रकारे, तिथं थकवा जाणवतो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात तिथं, त्या मॅटर करतात। सायकलवर एवढं सगळं प्रवास करणं खूप अवघड गोष्ट आहे आणि ते सगळं करतात, त्याचं खरंच खूप कौतुक आहे। एवढ्या लहान वयामध्ये स्वतःचा व्हिडिओ स्वतः बनवणं, एडिट करणं, डेली पोस्ट करणं, फॅन्सला ते जे प्रतिसाद देतात, म्हणजे हे सगळं एक कुटुंबासारखं त्यांनी जे जोडून ठेवलं फॅन्सला, तर खरंच कौतुकास्पद आहे। आणि फॅन्स किंवा फॉलोअर्स म्हणा जे काही, ते त्यांना फॉलोअर्स नाही समजून एक फॅमिली समजतात, तर खूप आनंदाची गोष्ट आहे की खरंच ते म्हणजे चांगलं ट्रीट करतात सगळ्या लोकांना वगैरे। एका फ्रेंडसारखं रिलेशन झालं, म्हणजे फक्त पहिल्या भेटीमध्ये असं वाटलं नव्हतं की अनोळखी आहे, तसं वाटत नाही की आपल्यातलाच माणूस आहे तो, आपल्यातलाच मराठी माणूस आहे। आणि खरंच एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मला कंटेंट क्रिएशनबद्दल किंवा फिटनेस किंवा अदर गोष्टीबद्दल व्हिडिओ एडिटिंग, रेकॉर्डिंग वगैरे सगळं सांगितलेलं आहे, तर त्यासाठी मी खूप थँकफुल आहे। आणि खरंच ही भेट म्हणजे खूप म्हणजे मला पण खूप साऱ्या गोष्टी शिकून गेली, खूप साऱ्या गोष्टीचा अनुभव भेटला। खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून, थँक्यू सो मच। अजून 40 मिनिटं झाले, मी चाललेलो आता आगरदांड्याला। समोर बघू शकतो पुलावर ह्या साईडला पण बोटी, पूर्ण साईडला त्या साईडला सगळं टोटल जेवढं तो राऊंड आहे पूर्णपणे। आणि ह्या साईडला बोटी आहे, काही बोटी बघू शकता, इथं खाली पण आहे काही बोटी, पलीकडच्या साईडला पण आहे। आणि इकडं विषय असा आहे की जास्त करून बोटी जास्त असतात या ठिकाणी। आणि तसं जर सांगितलं गेलं तर आता आगरदांड्याला जातानाच भरपूर काही मला फॅन फॉलोअर्स भेटले। हो का, धन्यवाद भाऊ। कारण की हो का, हे असं घामाने वल्ल व्हावं लागतं भावानं। सकाळी पाऊस, आता दुपारी ऊन झालं, अजून 5 मिनिटांनी नाही सांगू शकत काय होतं, पावसाची येईल। हे असं वल्ल व्हावं लागतं घामाने, तरच कुठंतरी काहीतरी माणूस पुढे जातो। आणि भाऊनी मला सकाळीच कमेंट केली होती, सकाळीच कमेंट केलं होती की मुरुडला कुठे आहे ते भेटायचं होतं मला। Yes, yes. MS70 रायडर साठी। येस धन्यवाद भाऊ। धन्यवाद। कुठले आपण भाऊ? मी भालगाव। इकडे आहे का? हा, तर भाऊ भालगावचे आहे आणि अचानक मला बघितलं, मी इथं व्हिडिओ शूट करत होतो पुलावर
तर भाऊनी बघितलं हेच आपलं प्रेम असतं भावानो, कारण की MS70 रायडरला फॉलो करा आणि कमेंट करा, जे की त्यांचं चॅनल अजून वाढेल हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. मी कमेंट केलेला की भाऊ कुठे आहे मुरुड मध्ये, तेव्हा मी इकडं बघण्यासाठी खास आलेलो. येस येस. तर चला काही विषय नाही, आपण निघूया लवकरात लवकर, कारण की इथून मला तर ही व्हिडिओ आहे आत्ता वाटलं मला काल टाकेल आहे माझ्या अंदाजी, मुरुड जंजिरा कालची व्हिडिओ आहे. भाऊनी कमेंट करून ठेवले, मला वाटतं मी कमेंट बघितले असेल, पण शक्य काय माहिती का, टेंट लावणं आराम करणं हे खूप काही गोष्टी आहे. पण विषय काय झाला, माझी इथं दाजी राहता आपली इथून 5 किलोमीटर खाली, मी तिथं गेलो होतो मुक्कामी, आणि काल भरपूर जण येऊन गेले मला कमेंट करून गेले की भाऊ तुमचा टेंट तर काय दिसत नाही, आम्ही तुम्हाला इथं भेटायला आलोय. पण काय विषय नाही, आता जे काल मला भेटले नाही त्यांना मी आज भेटतोय. भाऊ आज आले मला भेटायला, कारण की टेंट तिथं लावेल नव्हता म्हणून. चला विषय काय विषय नाही, लवकरात लवकर मी आता आगरदांडा जेटी जवळ आलेलो आहे. समोर बघू शकता माझी सायकल लावलेली आहे. आता 1 वाजताचा टायमिंग दिलेला आहे जेटीचा. आता बघू आल्यानंतर त्या साईडला जशा गाड्या लागलेल्या आहेत तिकडून सायकल घेऊन जायची आहे. तर चला 1 वाजताचा टायमिंग दिलेला होता. बोट आलेली आहे, माझी सायकल या ठिकाणी लावलेली आहे. आता आपण इथून जाणार आहे दिघीला. दिघीला उतरल्यानंतर मग पुढचं काय असेल तुम्हाला सांगतो. तर निवांत बसून घेतो फक्त. तर किती वेळ निघालं ते मला नाही माहिती, निघाल्यानंतर मग व्हिडिओ. फायनली आता 1 वाजलेला आहे, चालू झालेली आहे. समोर सायकल माझी एकदम खतरनाक एन्जॉय आहे. आता आपलं पुढं दिघीला जाण्यानंतर तिथून पुढं काय आहे सांगायला असेल मला गेल्यानंतर. जेटीत बसलेलो आता, सगळ्या काही गाड्या लागलेल्या आहे, या साईडला पण गाड्या लागलेल्या आहे, काही लोक या साईडला बसलेले आहे. वरती जे मशीन चालवत आहे त्या ठिकाणी इकडं भाऊ बसलेले आहे सगळे. वरती कॅमेरा पण असतो आता, कारण की आता किती वेळ आहे ते नाही माहिती एक्झॅक्ट आपल्याला. आता बोट ते वरती हे करताय, तिथं भाऊ आहे ते दोरी वाढताय त्या साईडने. चला काही विषय नाही, बघू जातो आता. तर जे काय ते याच्याने पूर्ण काम चालू असतं, हे जे गोल भिंगवत आहे याच्याने सगळे बोट वरती घेतात ते पूर्णपणे. आणि आता सध्या ती एक गाडी येते आणि मी बोटमध्येच आहे, सायकल तिकडं लावलेली आहे समुद्रामध्ये. चला काही विषय नाही, लवकरात लवकर जाऊ. असलेलं एक गाडी आलेली आहे MH12ची समुद्रकिनारा. आपण या रोडने मी आलो होतो. चला काही विषय नाही, लवकरात लवकर काय आहे काय नाही तुम्हाला सांगेल पुढचा प्रवास. लगेच नाही अजून, 1 वाजून 6 मिनिटं झाली. आता बोट वरती घेण्याचं काम चालू आहे. चला बघू काय होतं काय. वारं खूप चालू होतं त्यामुळे मी व्हॉइस टाकलेला आहे, कारण की आता सध्या जेटीमध्ये बसलेलो आहे, जेटी चालू झालेली आहे आणि आपण आता दिघीला उतरून घेऊ आणि लवकरात लवकर पुढचा प्रवास आपण चालू करूया. आपण आता दिघी साईडला उतरलेला आहे. समोर बोट आपली सायकल इथं लावली. आता आपल्याला या रोडने सरळ सरळ जायचं आहे सिंधुदुर्ग मार्गे. आता इथून सिंधुदुर्ग रोड बघावं लागेल, लोकेशन लावून घेतो आणि मग तिथून सरळ आपला प्रवास चालू करायचा पुढे. चला काही विषय नाही. फायनली एकदम खतरनाक 4-5 किलोमीटरचा घाट लागला आहे. समोर बघू शकता ते तुम्हाला हे दिसतंय समुद्र किनारा. जिथे जशी गाडी येते तशी इथं आणली सायकल. आता एवढा राहिलेला आहे. तर एक गाडी थांबली होती, त्यांनी मला पाणी दिलं, मग पाणी पिलं, मोकर घामाघाम झालोय. शेवटी वैताग आला होता, काय करू काय नाही, मग सायकल थांबवली. मग आता पुढं चालतो हळूहळू. जो चढ आहे तो चढून आलेलो आहे. अशा ठिकाणी सायकल लावली, आत्ताशी उतार लागलेला आहे. 4-5 किलोमीटरचा चढ होता. हो लय मेहनत घ्यावं लागते, लय म्हणजे लय. सगळ्या काही गोष्टी सोप्या वाटताय ना लोकांना, सायकल यात्रा करणं सोपं नाही आहे. लय टाकलावं लागते सायकल. कधी चढच येतो, कधी ऊन, कधी वारा, कधी पाऊस, सगळ्या काही गोष्टी सहन करावं लागत आहे भावानं. मी सायकल यात्रा करतोय कारण की मी सगळ्या काही गोष्टी सहन करतोय, म्हणून मला तेवढं हे काही होत नाही. तरी काही विषय नाही भावानं, तेवढं पुरतं तेवढं मी तुम्हाला, मला जेवढं काही करता येतं मी तेवढं करून तुम्हाला दाखवतोय. झाला काही विषय नाही. उतार लागलेला आहे, त्या साईडने उतार हे करतो आणि लवकरात लवकर श्रीवर्धनला पोचतो. श्रीवर्धनला जात असताना एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो, तिथंही मला हाकलून दिलं, कारण की भरपूर काही गोष्टी सहन करावं लागतात. आणि मी आता इथं HP पेट्रोल पंप आहे, या ठिकाणी मला थांबायला सांगितलं. मी थांबलेलो आहे, टेंट लावलेलं आहे, माझी सायकल तिकडे, कारण की भरपूर काही गोष्टी सहन करावं लागतं सायकल प्रवासामध्ये. लोकांना वाटतं सोपी सायकल यात्रा करणं, कधी कधी मुक्कामी जागा भेटत नाही, कधी कधी जेवण भेटत नाही.
लय लय गोष्टी अवघड आहे. परिस्थितीनुसार काम आणि हे चालू असते. परिस्थिती असेल तशी सायकल यात्रा मी करतोय. तर भावांनो, काही काही गोष्टी लय सहन करावं लागतं ह्या गोष्टीमध्ये. माझ्यासारखा जर दुसरा असता तर काहीच गोष्टी सहन केल्या नसत्या, त्या गोष्टी मी सहन करतो. व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीसोबत व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय भारत.